नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. 2024ची लोकसभा निवडणूक यादगार असेल आणि ती अविस्मरणीय असेल. त्यातली त्यात बीड जिल्ह्याची सुद्धा अविस्मरणीय असेल. कधीही न विसरण्यासारखा प्रसंग असेल. महाराष्ट्रासह देशभरामध्ये या निवडणुकीची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती, कारण भारतीय जनता पार्टीचा बलाढ्य नेता स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या. 6553 मतांनी बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. आता बजरंग सोनवणे यांच्या विरोधामध्ये पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थकांनी याचिका दाखल केली. बजरंग सोनवणेंची खासदारकी रद्द करावी अशा प्रकारची मागणी या याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठाकडे ही मागणी केली आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या सहकार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर जिव्हारी लागल्याचं दिसून आलं. तो पराभव त्यांना आजही पचत नाही. वारंवार पंकजा मुंडे यांना हा पराभव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सतावत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे. बजरंग सोनवणे यांना काल 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नोटीस पाठवली. कारणे दाखवा आणि 15 दिवसामध्ये बजरंग सोनवणे यांना त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये चर्चेल्या जात आहेत. बजरंग सोनवणेंची खासदारकी रद्द होणार का? बजरंग सोनवणेंची खासदारकी धोक्यात. बजरंग सोनवणेंची खासदारकी गेल्यानंतर पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागेल आणि पोटनिवडणूक लागल्यानंतर पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना निवडणुकीमध्ये उतरवायचं अशा प्रकारची रणनीती आखली जाते का? या सगळ्या गोष्टींची चर्चा बीड जिल्हा मतदारसंघामध्ये केली जाते. प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघींनाही सध्या मतदारसंघ उरलेला नाही. पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ प्रीतम मुंडे यांची जागा घेतल्यामुळं ऑटोमॅटिक उडाला, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा युतीमध्ये एकत्र आल्यामुळं मतदारसंघ गोठवून टाकला, उडवून टाकला. आता दोघींनाही मतदारसंघ राहिलेला नाही. पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेल्यात खऱ्या, मात्र प्रीतम मुंडेंचं काय असा सवाल नेहमी उपस्थित राहिलेला आहे. प्रीतम मुंडे यांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले असता पंकजा मुंडे यांनी नेहमी असं म्हटलेलं आहे की मी प्रीतमची जागा घेणार नाही. गोपीनाथ मुंडेंच्या शिकवणीमध्ये अशा प्रकारचं कधीही सांगितलेलं नाही असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र ते सगळं मागं टाकत पायदळी तुडवत त्यांनी चक्क प्रीतम मुंडेंची जागा घेतली. निवडणूकसुद्धा लढल्या, पराभूत झाल्या. पुन्हा एकदा संधी प्रीतम मुंडे यांना विधानसभेची मिळायला हवी होती, मात्र तीसुद्धा जागा त्यांनी विधान परिषदेवर गाठून मोकळ्या झाल्यात. आता प्रीतम मुंडे चक्क निवडणूक लढवण्यासाठी जागाच नसल्याची भावना व्यक्त करतायत आणि आता कुठून निवडणूक लढवू अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित राहिलेला आहे. आता बजरंग सोनवणे यांच्या विरोधामध्ये जी याचिका कोर्टामध्ये दाखल आहे, या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि बजरंग सोनवणे यांना त्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी कोर्टामध्ये नेऊन मांडल्या आहेत त्याची उत्तरं आता द्यावी लागणार आहेत. देशामध्ये राज्यामध्ये काहीही होऊ शकतं, कारण केंद्रामध्ये मोदी है तो मुमकिन है. कुठल्याही गोष्टीचा कुठलाही आणि कसाही कायद्याच्या विरोधात किंवा समर्थनात कुठलाही निकाल येऊ शकतो. त्यामुळे बजरंग सोनवणे यांची खासदारकी आत्ताच्या दृष्टीने नाही, कायद्याच्या दृष्टीने नाही, तर केंद्रीय पक्षाच्या आणि पक्षश्रेष्ठींच्या यंत्रणांच्या दृष्टीनं ती नक्कीच धोक्यात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा खासदार होण्याची संधी मिळू शकते आणि त्यांना चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे मदत करतील अशा प्रकारची कुजबूज आणि चर्चासुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. 2019ला पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य करणारे संदीप क्षीरसागर हे 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांच्यासोबत होते अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे. बजरंग सोनवणे यांना कशा प्रकारची त्यांनी मदत केलेली आहे हे नेहमी कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून बोलून दाखवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मला का सांगाव्या लागत आहेत, तर काल जी नोटीस आली आणि त्या नोटीसवर सगळ्या राज्यामध्ये ज्या काही बातम्या पसरल्या बीड जिल्ह्यासह, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही प्रवक्त्याचं उत्तर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा अध्यक्ष संदीप क्षीरसागर यांचं कुठलंही उत्तर नाही. एखादं पत्रक नाही. बजरंग सोनवणे मात्र दुसरीकडं कुठल्याही स्टेजवर जा शरद पवारांना छाती ठोकपणे सांगतात की संदीप क्षीरसागरच बीडचे विधानसभेचे पुन्हा एकदा 2024चे आमदार होतील. मात्र संदीप क्षीरसागर इकडं झोपा काढतायत की काय करतायत असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. संदीप क्षीरसागरांनी या नोटीसला उत्तर देणं गरजेचं होतं आणि ते उत्तर संदीप क्षीरसागरांनी अद्यापपर्यंत दिलेलं नाही. 2019 ते 2024
या सगळ्या गोष्टींची परतफेड संदीप क्षीरसागर करतायत का असं आता वाटायला लागलं आहे आणि जोरदार चर्चासुद्धा त्या ठिकाणी होत आहे. संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जबाबदार जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी या सगळ्या गोष्टींना उत्तर देणं गरजेचं होतं. मात्र ते वैर का घेत नाहीत, राजकीय वैर पंकजा मुंडे किंवा मग मुंडे कुटुंबियांशी का घेत नाहीत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. एकीकडे बजरंग सोनवणे यांनी मात्र छातीठोकपणे सांगायचं की 2024चे बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागरच असतील. मात्र संदीप क्षीरसागरांनी बजरंग सोनवणेंच्या अडचणीच्या काळामध्ये कुठेही उभं राहायचं नाही. हा पक्षाचा नियम तोडल्यासारखं आहे, पक्षाचा प्रोटोकॉल तोडल्यासारखं आहे, व्हीप बिघडल्यासारखं आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे यांच्यामध्ये नेमकं काय चाललं आहे? म्हणजे आता बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत शरद पवार गटाचे, आणि शरद पवार गटाचेच आमदार, विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे नेमका काय निर्णय घेणार हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडतात, राजकीय घडामोडी कशा होत आहेत, तिकडे कोर्टामध्ये काय चाललं आहे, बजरंग सोनवणे काय मतं मांडणार, या सगळ्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी होतात हे आता आपण पाहूयात. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.